एनसीआरटी विरोधात साताऱ्यात शिवप्रेमींचा एल्गार मोर्चा। 8वीच्या पुस्तकातील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा पुन्हा छापा, नाहीतर महाराष्ट्र पेटेल। राजघराण्यातील वृषालीराजे भोसले यांचा शासनाला इशारा। एनसीआरटीनं 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्यानं या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील शिवप्रेमी आक्रमक झालेत। साताऱ्यात याच विरोधात शिवप्रेमींनी एकत्र येत छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली एनसीआरटीच्या विरोधात एल्गार मोर्चा काढला। येत्या 15 दिवसात एनसीआरटीनं 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा पुन्हा छापावा, अन्यथा महाराष्ट्र पेटेल असा इशारा देखील वृषालीराजे भोसले यांनी यावेळेला बोलताना दिला। सातारा शहरातील शिवतीर्थावरून या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली। यावेळेला शहरातील शिवप्रेमी नागरिक, विविध संघटना तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एनसीआरटीने 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे वगळून टाकलेला आहे। याच्यासाठी त्यांनी काहीही ठोस पुरावे सादर न करता हे दुष्कृत्य केलेलं आहे आणि छत्रपती घराण्याच्या वतीने स्वतः मी इथं आज उपस्थित आहे। सर्व माझ्या बरोबरचे जे शिव शंभू भक्त आहेत त्यांच्या वतीने या निर्णयाचा तीव्रपणे आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। या आंदोलनाचा किंवा आम्ही जो आत्ता आवाज उठवलाय त्याचं जर दखल घेतली गेली नाही तर याच्या पुढं हे एक जन आंदोलन होईल आणि आम्ही याचिका देखील लॉफुली छत्रपती घराण्याच्या वतीने आम्ही लॉफुली कोर्टात पण जायचं कमी करणार नाहीये। अशा किंवा अभ्यासक्रमाचा विषय नसून आता पूर्ण महाराष्ट्र धर्माचा विषय झालेला आहे, आपल्या अस्मितेचा विषय झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय झालेला आहे आणि वारंवार आपण बघत आहात सर्वजण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जो घाला घालायचं चाललंय हे आता बंद करावं। महापुरुषांविषयी जे अपशब्द निंदनीय उल्लेख करण्याचा झालाय हे सुद्धा आता बंद केलं पाहिजे। याच्यासाठी देखील आम्ही सरकारला विनंती करत आहोत की कडक कायदा झाला पाहिजे आणि जर 15 दिवसात या निवेदनावरती कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही तर याचं स्वरूप तीव्र आंदोलनात होणार आहे। अख्ख्या महाराष्ट्रभर हे आंदोलन होणार आहे।